आपल्याला अनेक उदाहरणे आहेत। बुद्धाची चळवळ नष्ट करताना सुद्धा बुद्धाची सुरुवातीची चळवळी बहुसंख्याक लोकांची होती। बहुजन हिताय न बहुजन सुखाय या स्लोगन प्रमाणे बहुजन लोकांची चळवळ होती। त्या बुद्धाच्या चळवळीला अल्प कसं करता येईल, अल्पसंख्याकाची चळवळ कशी करता येईल म्हणून त्याचे शेवटच्या क्षणापर्यंत बुद्ध विचाराचे 25 विचार तयार करण्यात आले। एका विचारामधून 25 शाखा निर्माण करण्यात आल्या, 25 विचार निर्माण करण्यात आले। आणि अशा प्रकारे विचाराची तोडफोड करून बहुसंख्याकाचा विचार त्याला अल्पसंख्याकावर आणून ती चळवळ नष्ट करणे हे विरोधकाचं एक प्रकारे त्यांचा एक हे आहे, प्रयत्न आहे किंवा त्यांचा एक युद्धाचा एक भाग आहे। तो युद्धाचा एक भाग आहे की अल्पसंख्याक करत 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 त्याला तोडणे। बाबासाहेबांची चळवळ बहुसंख्याकाची होती, विरोधी पक्ष होता, अनेक धर्माचे अनेक जातीचे लोक निवडून येत होते। मग त्याला त्यांनी अल्पसंख्याक करून फक्त महार जातीचा RPI पक्ष म्हणून अल्पसंख्याकावर आणला आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले। बहुजन समाज पक्ष निर्माण झाला, त्यांनी बहुसंख्य लोकांना जोडला। बहुसंख्य लोक जोडल्यामुळे 4 त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाला मिळाला। नंतर त्यांनी प्लॅनिंग केलं षडयंत्र करून की हा बहुसंख्याचा विचार बहुसंख्य जनमत आपल्यासाठी हानिकारक आहे म्हणून त्याला कसं तोडायचं। तोडत आज 30% वोटिंग, 27-28% वोटिंग BSPचं आज 12%वर आलं, 10%-12%वर आलं। म्हणजे आपण कसे बहुसंख्याकापासून अल्पसंख्याकापर्यंत येत आहोत हे आपल्याला विचार करावा लागेल आणि या गोष्टीवर आपण लढा उभारला पाहिजे। हा लढा सत्यावर एका धर्माचा नाही, लक्षात घ्या। तुम्ही धर्माच्या नावाने लढा लढता, हा लढा धर्माचा नाही, हा लढा महापुरुषाचा नाही, आंबेडकरवादाचा लढा नाही, हा लढा बौद्ध धर्माचा नाही, हा लढा सत्य आणि असत्याचा आहे, न्याय आणि अन्यायाचा लढा आहे। या लढ्याचं स्वरूप जेव्हा तुम्ही चेंज कराल, बदलाल, या सगळ्या लढ्याचं स्वरूप जेव्हा तुम्ही बदलाल की हा लढा सत्याचा आहे, ज्याला सत्य पटलं त्यांनी सत्याच्या लढ्यामध्ये सहभागी व्हावं। मग तो मुसलमान असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, जैन असो, शीख असो, कोणी असो, ज्याला सत्य पाहिजे आहे, सत्याचा विजय झाला पाहिजे, त्यांनी या सत्याच्या लढ्यामध्ये उभं राहायला पाहिजे। या लढ्याचं स्वरूप थोडं चेंज करण्याची गरज आहे। आता याच्यानंतर मी एका जजचे बोलणं झालं, जजचे यावर एका जजचा विचार घेतला की जो एक्ट आहे तो 1949चा जो महाबोधी महाविहाराचा एक्ट आहे तो एक्ट रद्द करण्यासाठी एक तर बिहारमधून विधानसभेमधून एक करावं लागेल। जेव्हा विधानसभेमधून तो एक्ट रद्द झाला मग ते फाईल लोकसभेमध्ये जाईल आणि लोकसभेमधून तो एक्ट रद्द झाल्यानंतर तो एक्ट रद्द झाल्यानंतर तिथं नवीन पॉलिसी तयार करण्यात येईल। जोपर्यंत तो एक्ट आहे तोपर्यंत त्या एक्ट नुसारच होईल। जोपर्यंत तो एक्ट नष्ट होत नाही, तो रद्द होत नाही, ती कलमच रद्द होत नाही, तोपर्यंत तुम्ही काय करू शकत नाही। आता हे दोन गोष्टीमुळे होऊ शकते, एक तर सुप्रीम कोर्टामधून रद्द होऊ शकते सुप्रीम कोर्टामध्ये,
आणि दुसरं बिहार सरकारने पुढाकार घ्यायला पाहिजे. बिहार सरकार कशाला पुढाकार घेईल? बिहारमध्ये तुमचं वोटिंग आहे 0.0.78, 0.1 पॉइंट भी नाही, 0.0 पॉइंट. तर तो कशाला काळजी घेणार आहे? कारण तो म्हणाल की हा बौद्धांचा लढा आहे. माझा लढा आहे का? हिंदूचा लढा आहे का? आमचा आज यादवांचा लढा आहे का? नाही आहे, हा बौद्धांचा आहे, म्हणजे शेड्यूल कास्टच्या लोकांचा आहे. सरळ सरळ बौद्ध म्हणजे या देशामध्ये तुम्हाला शेड्यूल कास्टच समजतात, ओबीसी समजत नाही आणि दुसरं कोणी समजत नाही. बौद्ध म्हणजे शेड्यूल कास्टचेच लोक आहे. एक तर तिथं ते करतील तर ते आता त्यांच्या निवडणुकापर्यंत तर ते काहीच ऍक्शन घेणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर जे काही ऍक्शन घ्यायचे असेल, आणि सरळ जर सेंटरला ऍक्शन घ्यायची आहे तर तो सरळ ऍक्शन कशाला घेईल? तो म्हणाल विधानसभेमधून येऊ द्या आमच्याकडे फाईल, मग आम्ही लोकसभेमध्ये करू. आणि जेव्हा याला वाटलं, मोदी सरकारला वाटलं की आपण शो करायचा, बौद्धांसाठी शो करायचा की आम्ही तुमच्या बाजूने आहोत, आम्ही तुम्हाला महाबोधी महाविहार मुक्त करू शकतो, तर तो ऐलान करेल की जर बिहार सरकारने हा एक रद्द केला तर मी एक हा रद्द करायला मी तयार आहे, आपली बाजू वेगळी कराल मी तयार आहे. परंतु तो शर्त कोणती टाकेल, अट कोणती टाकेल की बिहार सरकारने तो एक रद्द करायला पाहिजे, मी तयार आहे. मग बिहार सरकारवर आणून टाकेल. या ठिकाणी दोन प्रश्न निर्माण होतील. एक तर तुम्ही 1% नसलेल्या समाजाचे प्रश्न जर सोडवाल तर या ठिकाणी दुसरा मुद्दा उपस्थित होतो की बहुसंख्य समाज तुमच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. एक बुद्धाची मूर्ती तुम्ही बनवली शिरपूर कागजनगर मध्ये, कोनेरी कोनप्पा म्हणून आमदार होते, 3-4 टर्म मध्ये आले ते विधायक म्हणून. त्याने तथागत बुद्धाची 56 फूट उंच एक बुद्धाची उंच मूर्ती बनवली. 56 फूट नसेल, कदाचित 32 फूट असेल. 32 फूट बुद्धाची मूर्ती त्याने उभी केली. जशी मूर्ती उभी केली त्याने मोठा तलाव बनवला, त्यामध्ये कमळाचे फुलं लावले आणि त्यातून जाण्यासाठी एक मार्ग पण बनवला मूर्तीपर्यंत जाणारा वगैरे. विधानसभेमध्ये निवडणुकीला उभा राहिला तो. यावेळेस सगळे ओबीसी एकत्र झाले, सर्व ओबीसी एकत्र झाले आणि त्या ठिकाणी बीजेपीची सीट आली. जो 3 टर्म मध्ये राहिलेला मनुष्य जशी बुद्धाची मूर्ती बनवली तसं खतम. नंतर ते हैदराबाद मध्ये त्याने बाबासाहेबाचा स्टॅच्यू बनवला. त्यानंतर त्यांच्या विधानसभेला आंबेडकर भवन नाव दिलं. त्याची सत्ता चालली गेली. यावरून तुम्ही विचार करा की या देशातली मानसिकता कशी आहे. आपल्यापेक्षाही लोक विचार करणारे, राजनीतिक तज्ञ, राजनीतीमध्ये तज्ञ असणारे लोक, यांना माहित आहे की या देशामध्ये कसा विचार चालतो, कसे षडयंत्र चालतात, कशा प्रकारे या देशातील लोकांची मानसिकता आहे. सगळ्याला मिळालं पाहिजे, परंतु आंबेडकरवादी लोकांना मिळू नये अशा प्रकारचा विचार या देशामध्ये आहे. सगळ्याला मिळालं चालेल, परंतु बुद्ध आणि आंबेडकरवादी लोकांना मिळू नये. इतर जातीला, मातंगाला मिळालं तर मांगाला मिळालं काय, परधानाला मिळालं काय, आदिवासीला मिळालं चालेल, परंतु हे आंबेडकरवादी आणि बौद्ध लोकांना मिळू नये अशा प्रकारची जेव्हा या देशामध्ये मानसिकता निर्माण झालेली आहे, तर कोणताही शासक, कोणताही राजनेता या मानसिकतेवर विचार करणार आहे.
या मानसिकतेवर विचार करणारे, मी यांचा प्रश्न हाताळला तर काय होईल, हा प्रश्न त्याच्या डोळ्यासमोर येणार आहे. दुसरी गोष्ट, एक तो म्हणू शकते, जेव्हा तुमचा लढा मोठा झाला, एक गोष्ट तो म्हणू शकते, ही तर केस सुप्रीम कोर्टामध्ये आहे, आम्ही काय करणार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागू द्या, मग आम्ही पाहू काय करायचं. कारण हा एक मुद्दा येऊ शकते समोर की सुप्रीम कोर्टामध्ये केसेस जाऊन आहेत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी, तर ते एका शब्दामध्ये तुमचं आंदोलन उडवू शकतात की सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार आम्ही त्याच्यावर विचार करू. एका शब्दामध्ये त्यांचा निर्णय येऊ शकतो. तर अशा प्रकारे सत्याला पराजित केला जाते, न्यायावर अन्याय राज्य करते, सत्यावर असत्य राज्य करते, अशी परिस्थिती आहे. आपली चूक या ठिकाणी झाली की आपण जे आपला मार्ग जो होता बहुसंख्याकाकडून अल्पसंख्याकाकडे, या मार्गावर आपण चिंतन केलं नाही, या मार्गावर आपण विचार केला नाही. आपण अल्पसंख्याकच होत गेलो. आजही तुम्ही बघा तिकडे बाकी जिल्ह्यामध्ये, राज्य तर महाराष्ट्रच आहे, परंतु बाकी जिल्ह्यामध्ये हा समाज आणखी अल्पसंख्याक होत आहे, पोट जातीपर्यंत आला आहे. म्हणजे आपली विचारसरणी आपण किती संकुचित करत आहोत. मग त्यानंतर आपल्या नातेवाईकापुरतं येईल. हा जो या विचारसरणीवर आपल्याला चिंतन करण्याची गरज आहे, याच्यावर विचार करण्याची गरज आहे. आणि इथं आपल्या चुका होत आहे. मी अनेकदा म्हटलं की जोपर्यंत सामाजिक नैतिकता आपल्यामध्ये निर्माण होणार आहे, बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं की सोशल मॉरॅलिटी मस्ट बी इसेन्शियल. सामाजिक, समाज जोडा, लोक जोडा, एक जोडा, एक. परंतु आपला समाज जे मनामध्ये भरलेला आहे इतक्या वर्षापासून, जे अंधश्रद्धा तर एक नंबरची भरलेली आहे, आता ते कधी निघते माहित नाही. आताच मला माहिती मिळाली, 2-3दा फोन केला मला की इकडे 2 भिक्षू आहेत, ते परदेशातले आहेत. परदेशातले म्हणतात, कमी वयाचे आहे, गोरे आहे. ते सतत विहारामध्ये जाऊन असा प्रयत्न करत आहेत की बुद्धाचा फोटो बाजूला ठेवा. सावित्रीबाई फुलेच्या याच्यामध्ये त्याने हे केला, भिक्षू निवासामध्ये बुद्धाचा फोटो, बाबासाहेबाचा फोटो होता, तो उचलून अडगडीत टाकला की बाबासाहेब आंबेडकर आमच्या विनयामध्ये बसत नाही, कारण त्यांचं शुभ्र वस्त्र होतं, भिक्खूच्या विनयामध्ये बसत नाही. स्वर्ग नरक चमत्कार हा या आशीर्वादाने असं फळ मिळते, त्या आशीर्वादाने असं फळ मिळते, मग लोक स्वर्गामध्ये जातात, स्वर्गीय. आणि आपला खरा दुश्मन हा मुसलमान आहे, ब्राह्मण नाही, अशा प्रकारचे विचारधारा निर्माण करण्याचा प्रत्येक विहारामध्ये जाऊन ते प्रवचन देतात. एवढी परिस्थिती या भारतामध्ये कोणी निर्माण केली, का निर्माण केली की त्या बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो चालत नाही भिक्षू संघाला. बरं, एका ठिकाणचे हे तर बाहेर देशातले असतील, परंतु आपल्या देशातला 50% भिक्खू वर्ग हा बाबासाहेबाला, हा आम्ही चिवरधारी आहोत. बाबासाहेब आंबेडकर शुभ्र वस्त्रधारी होते, उपासक होते. अरे तेवढ्या मोठ्या जगामध्ये ज्याला सिम्बॉल ऑफ नॉलेज दिले, तुम्ही त्याची पायाची धूळ नाहीये, धूळ एक कण नाही बाबासाहेबाच्या पायाचा. पण ही मानसिकता कोणी बनवली, कशी बनवली, आणि ही मानसिकता का वाढत आहे? बाहेर देशातले भिक्खू सुद्धा येऊन अशा प्रकारची भारतामध्ये मानसिकता का तयार करतात? या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचार केल्यानंतर याचं एकच कारण असलं पाहिजे, हे अनेक गोष्टी घडत आहेत या भारतामध्ये बाबासाहेबांच्या विरोधात.
याचं एकच कारण आहे की बाबासाहेबाला या देशातून ज्या दिवशी लोकांच्या मनातून बाबासाहेब आंबेडकर आम्ही काढून टाकू, त्या दिवशी या संविधानाला आम्ही हात लावलं तरी आंबेडकर समाज उठून उभा होणार नाही. जसं वज्जीचे 7 नियम आहे तुम्हाला, त्या वज्जीला सेनापतींनी, जो अजातशत्रूचा सेनापती होता, त्यांनी कपट कारस्थान करून वज्जीमध्ये आपला प्रवेश मिळवला आणि त्यांनी सेनापती पदापर्यंत पोहोचला. वज्जीला तो कोणाचा सेनापती? अजातशत्रूचा. अजातशत्रूला वैशालीला जिंकायचं होतं आणि त्यांनी कटकारस्थान करून अजातशत्रूला म्हटलं त्या सेनापतीला की मी तुला खूप मारतो आणि वैशालीच्या क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये फेकून देतो. त्याला तसंच केलं, खूप मारलं, अर्धमेलं केलं. वैशालीच्या याच्यामध्ये जागेमध्ये त्याला फेकून दिलं. वैशालीच्या लोकांनी त्याला घेऊन गेले, त्याला दुरुस्त केलं, त्याला दवा पाणी दिली आणि पूर्ण सैन्याचं सेनापतीपद त्याच्याकडे दिलं. आपला समाज कसा भोळा आहे, आपला समाज खरं इतका भोळा आहे. मला कधी कधी कीव येते की एवढी अज्ञानता, आंबेडकरी विचारांच्या लोकांच्या डोक्यामध्ये एवढी अज्ञानता का आहे? हा अज्ञानी समाज का झाला? त्यांनी अशी परिस्थिती लोकांमध्ये चुगली करणे, निंदा नारस्ती करणे, दारू पाजणे, अनेक प्रकारचे शौक एवढे लावून दिले आणि बेहोशीच्या स्थितीमध्ये पूर्ण वैशाली नगराच्या सैनिकाला ठेवला. सगळे वाईट व्यसनं लावून त्यांचं मुख्य जे सैन्य होतं लढाई करणं, युद्ध करणं, ते बंद करून त्यांना वाईट व्यसनामध्ये लावलं. जेव्हा हा पूर्ण सैन्य त्यांचं गाफील झालं, तेव्हा त्यांनी इशारा केला की आता तुम्ही युद्ध करा. जेव्हा अजातशत्रूने युद्ध केलं तर लढण्यासाठी सैन्य नाही मिळालं वैशालीला आणि असंच युद्ध जिंकलं. हे सगळ्या गोष्टी इतिहासाच्या आहेत, षड्यंत्राच्या आहेत. मला फोन आला मग त्या सावित्रीबाई फुले वाड्यात त्यांनी एक दिवस मुक्काम केला, प्रवचन दिलं, अंधश्रद्धा सांगलं. काही बाय म्हणे त्यांच्या मागे लागल्या अंधश्रद्धेच्या. काय विचार आहे आपल्या. मी म्हणतो की बजरंग नगर सारख्या ज्या उपासिका मला नागपूरमध्ये तरी कुठंच नाही मिळाल्या. एक जो विचारसरणी तुम्ही स्वीकार केली, आम्ही प्रत्येक ठिकाणी उल्लेख करतो. इव्हन आता तेलंगणाला मी श्रावणी शिबिर घेतलं 3 पासून तर 9 मार्च पर्यंत. तिथं सुद्धा मी उल्लेख केला, राहुल भंतेजींनी त्यांनी सुद्धा उल्लेख केला की तुम्हाला त्या महिला मंडळासारखं व्हायचं आहे. प्रत्येक विहारामध्ये तुमच्यासारखं मंडळ पाहिजे. तेव्हा आपल्याला या ठिकाणी बाबासाहेबाचा विचार, जो ओरिजिनल बुद्धाचा विचार, जो बाबासाहेबांनी स्वीकारला, तो ओरिजिनल बुद्धाचा विचार या भारतामध्ये रुजवता येईल. सगळीकडे अंधश्रद्धा आणि हा मुख्य प्रश्न आहे अंधश्रद्धेचा, जो या देशावर राज्य करणार आहे. बुद्ध धर्म नष्ट झाला, 25 विभाजन झालं 25 याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये बुद्ध धर्म हा चमत्कारिक, बुद्ध उडत गेले, स्वर्गात गेले, कोणता हा विचार, असे विचार शेवटच्या टप्प्यात आले, शेवटच्या टप्प्यात आले आणि या अशा विचारानेच बुद्ध धर्म हळूहळू नष्ट झाला. कारण हा विचार नष्ट करण्यासाठी जो दुश्मनाचा विचार आहे, दुश्मन कशामुळे राज्य करत आहे, तो चमत्कारिक अलौकिक शक्ती दाखवून, आत्मा परमात्मा दाखव
तो लोकांना मानसिक गुलाम बनवत आहे आणि तुमच्यावर राज्य करत आहे. त्याला वाटते जितके या ठिकाणी कोणत्या धर्मातले मानसिक गुलाम बनतील तर आम्ही या देशावर सहज राज्य करू शकतो. मग मुस्लिम धर्मातील असो, बौद्ध धर्मातील असो, जैन धर्म आता कोणत्या स्थितीमध्ये आहे का ओरिजिनल जैन धर्मासारखं त्यांच्यामध्ये? काय अशी परिस्थिती निर्माण करत आहे. ही परिस्थिती ओळखण्याला जगामध्ये एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला संपवण्याची सुपारी घेतली आहे. आणि हे तुम्ही ओळखलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकर सारखा विद्वान माणूस ज्यांनी 1956ला सांगितलं, भविष्यवाणी केली, 1956ला सांगितलं त्यांनी की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे असा खोलसा प्रचार आहे. किती ते 1956 साली सांगितलं. त्यांना कळलं होतं की हे लोक बुद्धाला विष्णूचा अवतार मागे पुढे करतील. एवढ्या म्हणजे दूरदृष्टिकोन ज्यांच्यामध्ये सम्यक दृष्टी होती अशा विद्वानाला जेव्हा या ठिकाणी वगळण्याचा प्रयत्न सुरू आहे, बुद्ध धर्मामधून हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे, सामाजिक चळवळीमधून हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि आपला समाज अज्ञानामध्ये आहे, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला चिंतन करणे गरजेचं आहे. आणि आपण कोणती स्टेप घ्यावी याच्यावर तुम्ही निश्चित विचार करा. अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नाला आपण सामाजिक प्रश्नाला सोडवण्याचा प्रयत्न कराल अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि माझी धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान.